ड्रीम होमचं स्वप्न आपण पाहिलंच, पण असं ड्रीम होम मिळणार तरी कुठे आणि ते घेताना नेमकी काय काळजी घ्यायची हे जाणून घेऊयात प्रॉपर्टी एक्सपर्ट आणि फायनान्शियल प्लॅनर गौतम कर्णिक यांच्याकडनं. होम लोन आणि त्या संबंधीचे मुद्दे या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊयात. गौतम, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की जेव्हा एखादा होम प्रोजेक्ट एखादा ग्राहक बघतो तेव्हा तो दिसताना प्रचंड कागदावरती ग्लॉसी दिसतो आणि त्यामुळेच त्याला भुलूनच बऱ्याच वेळेला ग्राहक त्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेण्याचा विचार करतो. तर ह्या सगळ्याला न भूलता बेसिकली ग्राहकाने काय विचार केला पाहिजे? मूळतः मी 2-3 गोष्टींवर खूप भर देतो. पहिला मुद्दा असा की जे प्लान किंवा जे ब्रोशर तुमच्या समोर ठेवलंय ते बघण्याआधी पहिले त्यांना विचारा की या प्रोजेक्टला परमिशन्स मिळाल्यात का. ते सगळं बघण्यात फार महत्वाची मुद्दा आहे. तो पहिले बघावा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट बघण्यासाठी जाल तेव्हा तुमच्या बरोबर एक आर्किटेक्ट किंवा एक जाणकार मनुष्य ज्याला कळतं की जे आतले डिमेन्शन्स रूमचे दिलेले असतात ते आजकाल बघणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला जमिनीवर आपण घर बघतो आणि ब्रोशरवर आपण घर बघतो, नंतर आपल्याला कळतं की जी रूम आहे त्याच्यामध्ये बेडरूम मध्ये जर कपाट ठेवलं तर बेडला जागा नाही, बेड ठेवलं कपाटाला जागा नाही, खरंय. टीव्ही ठेवलं तर टीव्ही जवळ इतकं सोफा एवढा जवळ जाणार आहे की आपल्याला चष्मा लागणार असतो. इतक्या बेसिक गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्या तुम्हाला एक टेक्निकल मनुष्यच सांगू शकतो. बरोबर. तर त्यासाठी तुम्ही एका आर्किटेक्टला ॲज अ गाईड म्हणून तुमच्या बरोबर नेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्ही जर त्याचे पेपर्स सगळे पहिले स्टडी केलेत मगच तुम्ही त्या ब्रोशर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बघून कॅरी ऑन करा. बरोबर. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे प्री EMI हा जो एक महत्वाचा भाग आहे त्याच्याबद्दल बराच संभ्रम असतो ग्राहकांना, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खरं म्हणजे मी ह्याला बँकेनी सुरू केलेली एक भाडे घ्यायची पद्धत म्हणतो. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे की आज एक छोटं उदाहरण देतो. प्री EMI म्हणजे काय? प्री EMI म्हणजे जेव्हा तुम्हाला समजा 40 लाखाचं लोन हे अप्रूव्ह होतं, बिल्डरला 40 लाख एकत्र द्यायचे नसतात. बरोबर. जसं बिल्डर तुमच्याकडे पेमेंट डिमांड करेल तसं तुम्हाला बिल्डरला पैसे द्यायचे असतात. करेक्ट. ते पैसे तुमच्याकडे नव्हते म्हणून तुम्ही आज बँकेकडनं लोन घेतलंय. आता बँकेने एक सुंदर त्याच्यात हे केलेलं आहे. त्यांनी काय केलंय की तुम्ही जेव्हा बँकेकडनं 10 लाख जेव्हा बिल्डर मागतो तेव्हा तुम्ही बँकेला सांगता हे 10 लाख बिल्डरला द्या, तर तो त्या 10 लाखावर इंटरेस्ट चार्ज करतो. करेक्ट. हे तुमचं इंटरेस्ट जोपर्यंत तुमचं लोन किंवा तुमचं बिल्डिंग पोझिशन मिळत नाही तोपर्यंत तुमचा EMI सुरू होत नाही. म्हणून त्या EMI ला म्हणतात प्री EMI. आणि इथपर्यंत तुम्ही जे पैसे बँकेला भरता ते फक्त इंटरेस्ट असतं, त्यात तुम्हाला काही फायदा नसतो. त्यामुळे आणि जर देव न करो आजकाल मुंबईत किंवा जे काय चाललंय 99% प्रोजेक्ट हे वेळेवर डिलिव्हर होत नाहीत. जर तुमचा हा प्रोजेक्ट समजा आज 12 महिन्या किंवा 1 वर्षाच्या डिलिव्हरीपेक्षा अजून 1 वर्ष डिले झाला, जो नॉर्मली होईलच, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही अजून 1 वर्ष म्हणजे 12 महिने इंटरेस्टच भरत असता. आणि जर तोपर्यंत तुम्ही 30 लाख रुपये बँकेकडनं घेतलं असेल तर 30 लाखावर अप्रॉक्सिमेटली 33,000 ते 34,000 हे फक्त इंटरेस्ट भरताय. बरोबर. त्यामुळे मी लोकांना ह्याच्यावर तोडगा असा की आहे, पण बँका सहजा सांगत नाहीत. तोडगा असा की तुम्ही बँकेला सांगावं की माझं EMI आजपासूनच सुरू कर रे बाबा. म्हणजे खरोखरच तो जास्त एक सोपा मार्ग आहे ह्याच्यातला, नाहीतर ग्राहकांचा तोटा होऊ शकतो. ग्राहकांचा तोटा होतो नक्कीच. नंतर आणखीन एक प्रश्न म्हणजे लोन घ्यायचं झालं की सर्वसाधारण लोकांच्या दृष्टीने खूप जास्त फॉर्मॅलिटीज असतात. तर या फॉर्मॅलिटीज बद्दल आणि त्याचबरोबर इन्शुरन्स किंवा इतर ज्या त्याच्याशी संबंधित फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्या अनुषंगाने काय सांगाल? 2 मुद्दे आहेत ह्याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही लोन घेता त्याच्यामध्ये बँक हे तुमचे फायनान्शियल बॅकग्राऊंड, तुमची फायनान्शियल केपेबिलिटी, तुम्ही हे लोन परत फेड करू शकणार आहात का हे ते पहिले व्हेरीफाय करून घेतात. तर त्यासाठी तुम्हाला तुमचे सगळे पेपर्स बरोबर असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला बँकेला पुरवणं त्यांच्या रूल्स प्रमाणे देणं गरजेचं आहे. त्याच्यात तर काहीही दूर आहे नाही किंवा काही दुमत नाही, ते तर करावंच. बरोबर. लोन एकदा झाल्यानंतर काय होतं की तुम्हाला 2 प्रकारचे इन्शुरन्स हे RBI रूल प्रमाणे घ्यावे लागतात.
एक आहे हाऊस इन्शुरन्स और होम इन्शुरन्स. म्हणजे तुमच्या घराचं इन्शुरन्स जर काही त्या घराला झालं तर ते जनरल इन्शुरन्स कंपनी कव्हर करते, ते घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं आहे लाईफ इन्शुरन्स. ना समजून घ्या की आज तुम्ही एक अर्निंग मेंबर आहात फॅमिलीतले, तुमच्या नावावर तुमच्या फायनान्शियल केपेबिलिटीवर ते लोन ऍक्सेप्ट होतंय. देव न करो पण तुम्हाला काही उद्या झालं तर त्या ज्यांच्यासाठी तुम्ही घर ते घेतलंय त्यांना ते पैसे परतफेड नाही करता आली तर बँक काय सांगणार नाहीये की बाबा रे नको तू घे. बरोबर. म्हणून तुम्हाला हे लोन घ्यावं लागतं. ह्यात आजकाल ना हा आरबीआयनी आखलेला नियमच आहे की तुम्हाला लोन देताना बँकेला या 2 फॉर्मॅलिटीज म्हणजे होम इन्शुरन्स आणि तुमच्यावर लाईफ इन्शुरन्स हे घेणं कंपल्सरी आहे. फक्त माझं रिक्वेस्ट सगळ्या आपल्या श्रोत्यांना आहे की त्यांनी हे बँकेकडनं त्यांचे रेट्स काय आहेत ते बघावेत आणि त्याप्रमाणे ते नीट घ्यावेत. नाहीतर स्वतः जाऊन इंडस्ट्रीतनं किंवा बाहेर मार्केटमधनं जे कॉम्पिटेटिव्ह रेट्स आहेत, चांगल्या कंपन्या आहेत ज्यांची सर्व्हिस चांगली आहे, अशाकडनं ते पॉलिसीज घ्यावेत. कारण का ही जी लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी असणार आहे ह्यात जे नॉमिनी किंवा ह्याच्या बाबतीत अपॉइंटी असं म्हणतात, ही अपॉइंटी ती बँक असणार आहे. बऱ्याच वेळा होतं काय की आरबीआयने गाईडलाईन दिलंय त्यामुळे ह्या बँका त्यांच्या बरोबर असलेल्या टायअप कंपन्यांबरोबर ते लोन किंवा ते इन्शुरन्सचे प्रीमियम घेतात आणि हे प्रीमियम तुमच्या लोन मध्येच ऍड केलं जातं आणि ते तुम्ही आधीच इंटरेस्ट भरताय त्यावर या प्रीमियमचा सुद्धा इंटरेस्टचा बोजा तुमच्यावर येतो. बरोबर आहे. तर तुम्ही बँकेला सांगा की तुझ्याकडनं करणार असेल तर बाबा त्याचे पैसे वेगळे घे आणि तो आपला हिशोब वेगळा कर. आणि पण ते क्लिअरली बँकेला सांगा की माझ्या लोन मध्ये ते पैसे ऍड करू नकोस कारण त्याच्यावर मला इंटरेस्ट भरायचा नाही. बरोबर. म्हणजे बेसिक फॉर्मॅलिटीजच्या दृष्टीने सुद्धा ग्राहकांचा एक रिसर्च असणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक प्रश्न म्हणजे जर मला एखादं घर घ्यायचं असेल तर मला हा डायलेमा नक्की असेल की मी एखाद्या मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये घर घेऊ की एखाद्या सिंगल बिल्डिंग मध्ये घर घेऊ. कारण हल्ली हे दोन्ही ऑप्शन सगळीकडे उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाचे फायदे तोटे असतात. तर तुम्ही काय ऍडवाइस द्याल? सगळ्यात मोठा अट्रॅक्शन आजकाल जे आहे सगळ्यांना ते का कॉम्प्लेक्स मध्ये राहण्याचं आहे. चुकीचं नाही, मी कोणाला काही त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, पण आज तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की आपण घर घेताय, आपण सगळे घेणार आहोत ते 99% लोक हे किंवा 90% लोक हे इंटरेस्ट किंवा लोनवरच घेणार आहेत. एकदा घर आपलं झालं अजून एक खर्च सुरू होतो त्याला म्हणतात मेंटेनन्स. आता लक्षात ठेवा की एका कॉम्प्लेक्सचा मेंटेनन्स हा बऱ्याच वेळेला एका सिंगल बिल्डिंग किंवा एका इंडिव्हिज्युअल बिल्डिंग पेक्षा बराच जास्त असतो. कारण त्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला अम्युनिटीज असतात, त्याचा उपभोग घ्यावा तर तुम्हाला हे एक्स्ट्रा पैसे. चॉईस तुमचा आहे. जर तुम्हाला तो उपभोग घ्यायचा असेल आणि तुम्हाला ते कॉम्प्लेक्स आवडत असेल तर तुम्ही त्या कॉम्प्लेक्सकडे वळावं जिकडे तुमचं मेंटेनन्स जास्ती असेल. नाहीतर सिंगल बिल्डिंग उत्तम, कमी मेंटेनन्स, कमी खर्च, नो प्रॉब्लेम. म्हणजे जर मेंटेनन्सचा बोजा खर्चाचा पडून घ्यायचा नसेल तर मला वाटतं माझ्यासारख्याने तरी सिंगल बिल्डिंग मध्येच घर घेतलेलं बरं. पण थँक्यू व्हेरी मच गौतम. खूप महत्वाची माहिती जी फारच कमी प्रेक्षकांना असते ती तुम्ही दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यू मोस्ट वेलकम.